जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसाराद् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवानुवाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च गृहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्. ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. षष्ठस्कंध प्रथमोध्यायात अजामिलोपाख्यान विख्यात अजामिलोद्धार धर्म भागवत द्वितीयात वर्णिला. यम यमदूत चर्चा तृतीयाशी, चतुर्थी हरिदर्शन दक्षाशी, पंचमी नारदबोध दक्षपुत्राशी, शाप नारदाशी दक्षता. दक्षाच्या 60 कन्यांचा वंश निवेदिला षष्ठाध्यायास. सप्तमी त्यागून बृहस्पतीस देवगुरु करीती विश्वरूपाशी. नारायण कवच 8व्याशी, नवमी वधिले विश्वरूपाशी. वृत्रासुराने हरविले देवाशी, केली दधीचीशी प्रार्थना. दधीची या अस्थिवज्राने वृत्रासुराशी युद्ध खेळणे. 10व्यात ते ऐकणे. एकादशी वृत्रासुर वीरवाणी. द्वादशी वध वृत्रासुराचा. त्रयोदशी इंद्रादोष ब्रह्महत्येचा. चतुर्दशी वृत्रासुर पूर्वजन्माचा. पंचदशी बोध चित्रकेतुशी. षोडशी चित्रकेतुशी विरक्ती संकर्षण दर्शन प्राप्ती. सप्तदशी शापतसे पार्वती चित्रकेतुशी. आदिती दितीचे संतान. अष्टादशी प्रसवले मरुद्गण. 19वी वर्णन पुसवन वृत्ताचे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. 6वा स्कंद आपण पाहत आहोत. त्यातला 4था अध्याय दक्षाकडून भगवंताची स्तुती आणि त्यांचा प्रादुर्भाव. जे भगवंताने प्रत्यक्ष दर्शन दिलेलं आहे या ठिकाणी दक्षांना. आतापर्यंत आपण जे 3 अध्याय पाहिले त्यामध्ये अजामिलाचं आख्यान पाहिलं.
ज्यामध्ये प्रामुख्याने हा जो पूर्ण स्कंदच आहे 6वा स्कंद, त्याला आपण वासनेमुळे काय काय होतं, अधोगती कशी होती आणि तीच वासना भगवंताच्या चरणी लीन केली तर कशी माणसाची ऊर्ध्वगती, ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसः जगन्नगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसः. हा जो संस्कृत श्लोक आहे त्याचं छानपैकी समर्थाने ओवीबद्ध असं रूपांतर आपल्या श्री ग्रंथराज दासबोधामध्ये केलेलं आहे. आता या ठिकाणी पहिल्यांदाच पुन्हा उच्चार झाला दक्षाकडून भगवंताची स्तुती. आता हे दक्ष कोण? पूर्वी पण दक्ष येऊन गेलेले आहेत आपल्याला. 4थ्या स्कंदामध्ये 24व्या अध्यायामध्ये दक्षाचं आख्यान झालेलं आहे. त्यामध्ये मुख्यत्वे करून पृथूची वंशपरंपरा आपण पाहिली. 4थ्या स्कंदामध्ये 24व्या अध्यायामध्ये पृथूचा वंश जो आहे तो आपण पाहिला. आणि त्या पृथूच्या वंशामध्ये पाहत असताना प्रचेतांना भगवान शंकराचा उपदेश झाला, हा भाग आपण पाहिला. त्यामध्येच प्राचीन बरी राजाची कथा आली. शतद्रुती नावाची ब्रह्मदेवाची कन्या हिच्याशी प्राचीन बरीचा विवाह झाला होता. त्यांचे पुत्र असणारे धर्मज्ञ आणि ते सगळे जे 10 होते प्रचेतास, त्यांना सारखंच नाव होतं, सारखेच स्वभाव होते आणि त्यांना भगवान शंकरांनी दर्शन दिलं आणि शंकरांनी त्यांना रुद्रगीत हे शिकवले. त्याला योगादेश स्तोत्र असं सुद्धा म्हणतात. ते काय होतं हे आपण मागे पाहिलेलं आहे त्या अध्यायामध्ये. आणि त्याप्रमाणे भगवान शंकराच्या आदेशाप्रमाणे सतत 10,000 वर्ष पाण्यामध्ये राहून त्याने तो जप केलेला आहे. नारदांनी प्राचीन बरीला सुद्धा उपदेश केला होता, राजा प्राचीन बरीला. आणि त्याचं पुन्हा आपण पुढे पुरंजनोपाख्यान जे आहे ते सुद्धा पाहिलेलं आहे. पुरंजन थोडक्यात सांगतो आहे. पुरंजन त्याचे मित्र असणारा अविज्ञात. पुरंजन म्हणजे तुम्ही आम्ही देहधारी आणि अविज्ञात म्हणजे त्या देहामध्ये असणारा आत्मा. जसा देहात हो ईश्वर, जशी उसामध्ये साखर तसा देहात हो ईश्वर. अगदी सोप्या भाषेमध्ये देह आणि आत्मा यांचं जे वर्णन आहे ते किती सुंदर केलेलं आहे. जशी उसामध्ये साखर उसामध्ये सगळीकडे भरलेली आहे. समर्थाने एके ठिकाणी माळ आणि त्याचे मणी याचं पण उदाहरण दिलं. पण ते म्हणतात की माळ जी आहे त्या मण्याच्या मधून जाते, पण त्या पूर्ण प्रत्येक मण्यामध्ये प्रत्येक स्थानी त्या माळेचं अस्तित्व नसतं आणि म्हणून ती उपमासुद्धा कमीच आहे असं ते म्हणतात. पण या ठिकाणी पुरंजन जो आहे तो आपला देहधारी आहे, देह आहे. आणि आपला देह कसा चालतो, आपले देहाचे व्यवहार कशावर असतात, तर 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि बुद्धी आणि मन आणि मग त्या सगळ्यात वर असणारा आत्मा. म्हणून ही पुरंजनाची पत्नी म्हणजे पुरंजनी, तिचं रूपक जे आहे ते म्हणजे बुद्धी. आणि त्याच आख्यानामध्ये आपण पाहिलं कालकन्या, चंडवेगाची लढाई, हे सगळं आपण पाहिलं. आता चंडवेग म्हणजे माणसाची जरा वगैरे हे जे माणसाच्या अवस्था आहेत, लहानपण, तरुणपण, म्हातारपण ह्या ज्या अवस्था ते दिलेलं आहे. मग या प्रचेतांना भगवान विष्णूंचा उपदेश झाला आणि त्याच प्रचेतांना नारदांचा सुद्धा उपदेश झालेला आहे. तर त्या दक्षाची ही कथा लक्षात घेऊन आपण हा अध्यायाचं विवेचन करणार आहोत. या ठिकाणी परीक्षित राजाने प्रश्न विचारलेला आहे. देवासुर नृणाम सर्गो नागानाम मृगप्रक्षिणाम सामासिकतया प्रोक्तो यस्तु स्वयंभुवेन तरे. स्वयंभू मनुष्य वंशाच्या मधलं पुढे वर्णन आहे की देव, असुर, मनुष्य, साप आणि पशुपक्षी यांची सृष्टी कशी निर्माण झाली हे आपण पाहिलं. की त्या भगवंतांनी ज्या शक्तीने ज्या प्रकारे सृष्टीची रचना केली ते सगळं मला आता पुन्हा सविस्तर सांगा. तस्यैव व्यासम इच्छामी ज्ञातुम ते भगवन कथा. ती कथा मला सांगा असं या ठिकाणी राजाने प्रश्न विचारलेला आहे. आता शुकपरीक्षिती संवाद जसा आहे, राजाचे प्रश्न आणि शुकदेवाने दिलेली उत्तरं ही त्या काळामध्ये झाली. श्रीकृष्णाच्या नंतरच्या अगदी 30 वर्षानंतरची ती कथा आहे. पण त्यानंतर मग नैमिषारण्यामध्ये त्या ठिकाणी सूतजी हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत आणि प्रश्न विचारणारे हे सगळे 88,000 ऋषी आणि त्यांचे प्रमुख असणारे शौनक ऋषी आहेत. तर त्या ठिकाणी सूत उवाच
इति संप्रश्न आकर्ण्य राजर्षिर्बादरायणी प्रतिनंद्य महायोगी जगाद मुनिसत्तमः. शौनकादी ऋषी हो, सूतजी म्हणतात की महायोगी अशा व्यासनंदनाने म्हणजे शुकदेवाने हा सुंदर प्रश्न ऐकला राजाचा आणि त्याचे अभिनंदन केले आणि म्हटले, शुकदेव काय म्हणतात पहा. यदा प्रचेतसः पुत्रः दशप्राचीन बर्हिषः अंतःसमुद्रात दुम्मग्ना ददृशुर्गाम द्रुममृताम. की त्या प्राचीन भरी राजाने त्यांना जसा उपदेश केला 10 पुत्रांना, त्यांना जसं शंकराने सांगितलं त्याप्रमाणे ते 10,000 वर्षे समुद्राच्या पाण्यामध्ये होते. आणि जेव्हा ते समुद्राच्या बाहेर आले तेव्हा बाहेरची परिस्थिती अशी होती की सगळी पृथ्वी ही वृक्षाने भरून गेली होती. सगळीकडेच वृक्ष आहेत. आणि बाहेर आल्यानंतर सगळे एवढे मोठे वृक्ष पाहिले आणि अर्थात त्यांना त्या वृक्षांचा राग आला. तप केलेलं आहे, 10,000 वर्षाचं तप झालं, पण बाहेर आल्यानंतर मग पुन्हा रागच आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे सगळे षड्रिपू जे आहेत त्यामधला जो राग आहे तो आता त्या प्रचेतांच्या मनामध्ये आला. त्यांना वृक्षाचा फार राग आला. यदा प्रचेतसः पुत्रा दशप्राचीन बर्हिषः. आणि राग आल्यानंतर त्यांनी सहजपणे समोर वृक्ष आहेत म्हणजे लाकूड आहे, आता लाकडांना जाळण्याचा विचार त्याने केला. आपल्यापैकी आपण जे आपले समवयस्क आहोत त्यांना माहिती आहे, पूर्वी आपण चुलीवर स्वयंपाक होत होता, त्यामुळे चुलीमध्ये लाकडं टाकली की त्यामध्ये अग्नी पेटवला जायचा आणि तो अग्नी प्रज्वलित व्हावा म्हणून त्या ठिकाणी आपण एक फुंकणी होती. आजच्या मुलांना ते माहीतसुद्धा नाही, त्याने पाहिली पण नसेल. आणि त्याद्वारे आपण वायूचा त्यामध्ये प्रवेश करत होतो आणि तो अग्नी अजून पेट घेत होता. आता या ठिकाणी यांनी हा शब्द दिलेला आहे, मुखतो वायुम अग्निम च सुसृजुस तद्दिदक्षया. म्हणजे तो अग्नी तो भडकण्यासाठी आपल्या मुखातून या प्रचेतांनी वायू त्या ठिकाणी फुंकलेला आहे आणि अग्नी प्रज्वलित केलेला आहे. आता जेव्हा अग्नी आणि वायू त्या वृक्षांना जाळू लागले तेव्हा या वृक्षांचे देव कोण आहेत, हे वनस्पतींचे देव कोण आहे. वनस्पती ज्यामधले अनेक वनस्पती ह्या औषधी वनस्पती असतात, तो औषधी गुण वनस्पतींच्या ठिकाणी निर्माण करणारी देवता म्हणजे चंद्र, सोमचंद्र. त्या चंद्रदेवतेने त्या ठिकाणी प्रगट झाले आणि त्यांना शांत करण्यासाठी त्यांना चंद्र म्हणाला. काय म्हणतात त्या प्रचेतांना की या बिचाऱ्या झाडांचा काय द्वेष करून काय उपयोग, त्यांनी कोणतं पाप केलं, म्हणून प्रजेची वृद्धी करण्यासाठी तुमचा जन्म झालेला आहे, म्हणून असं तुम्ही त्या वृक्षांचा नाश करू नका. मा द्रुमेभ्यो महाभागा दीनेभ्यो दुग्ध उर्हथ विवर्ध ईशवो युवम प्रजानाम पतया स्मृताः. प्रजापतींचे अधिपती असणारे तुम्ही आहेत आणि भगवान श्रीहरींनी म्हणजे मोठ्या भगवंताने महानारायणाने या सर्व वनस्पती औषधीयुक्त गुणधर्म देऊन प्रजेच्या खाण्यापिण्यासाठी त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी या निर्माण केलेल्या आहेत. आणि असं असताना आता त्या वनस्पतींचं वर्गीकरण या ठिकाणी खूप छान केलेलं आहे, 2-3 श्लोकांमध्ये आहे. ते म्हणतात आता या वनस्पतींचा उपयोग काय की जगात जे जीव पंख आहेत आणि उडू शकतात, चालते फिरते आहेत, त्या प्राण्यांच्या भोजनासाठी. जसं पक्षी आहे, पक्ष्यांच्या भोजनासाठी काय निर्माण केलं भगवंतानी, तर फलं आणि पुष्प निर्माण केले. जसं आपण भुंगा पाहतो, भ्रमर पाहतो, सगळ्या पक्षाच्या सगळ्या भ्रमरांच्या ठिकाणी पंख आहेत आणि पंखाची उघडझाप करत ते सगळीकडे फिरत असतात आणि त्यांना काय त्या वनस्पतीकडून मिळतं तर तो त्या ठिकाणचं मकरंद जो आहे तो त्यांना मिळतं. अनेक ठिकाणी औषधी मिळतात आणि ते सगळं त्यासाठी निर्माण केलं. आता दुसरीकडे पायाने चालणारे जे आहेत त्यांच्यासाठी काय निर्माण केलं तर गवत निर्माण केलं. गाय बैल आपण पाहतो, म्हैस आहे, ते काय खातात तर गवत खातात. आता गवत हे बिन पायाचं आहे आणि पायाचे हे सगळे पशु आहेत, त्यांच्यासाठी हे भोजनं झालं. आता ज्यांना हात आहेत त्यांच्यासाठी काय निर्माण केलं, वृक्ष लता वेली या सगळ्या निर्माण केलेल्या आहेत. ते आता वृक्ष लता वेली हे बिन हाताचे आहेत आणि हात असणाऱ्यांसाठी हाताने ते त्या फुलं तोडून घेऊ शकतात, कारले असेल टमाटे असेल ते सगळं ते तोडून घेऊ शकतात.
मग जे 2 पायांचे आहेत त्यांच्यासाठी काय केलं ते सांगतात, की गहू वगैरे हे सगळं धान्य जे आहे ते अन्न निर्माण केलं. पण हे अन्न निर्माण करण्यासाठी 4 पायाचे बैल, उंट आपण पाहतो, काही ठिकाणी घोडे आहेत. जुन्या काळातली जी शेती होती त्यामध्ये या सगळ्या जनावरांचा उपयोग करून शेतीतली मशागत करत होते. अन्नासाठी सहाय्यक असणारे हे अहस्ता हस्तयुक्तानाम, अहस्ता म्हणजे ज्यांना हात नाहीत, हस्तयुक्तानाम ज्यांना हात आहेत, द्विपदाम च चतुष्पदा, द्विपद असतील चतुष्पद असेल त्या सगळ्यांसाठी ही भगवंताने निर्मिती केली आहे. आणि मग ते त्या प्रजा या प्रचेताना 10 पुत्रांना ते सांगतात की प्रजेचे उत्पन्न करण्यासाठी तुम्ही उत्पन्न झालेले आहात. मग असं वृक्षांना जाळून कसं चालणार, कारण हे वृक्ष भगवंताने त्याच कारणासाठी निर्माण केलेले आहेत. आता या पृथ्वीराजाचा जो वंश आहे आपण जो पाहिला त्यामध्ये प्राचीन बरीचं आख्यान झालं आणि प्राचीन बरीचे पुत्र असणारे हे प्रचेतस आहेत, 10 प्रचेतस. आता त्यांना ते सांगतात की तुम्ही आपला राग आवरा आणि आपले पिता, आजोबा, पणजोबा हे जे आहेत त्याने जो धर्मचं अनुकरण केले आहे त्याप्रमाणे त्याच मार्गाने तुम्हीसुद्धा जा. जसं आईवडील हे मुलांचं रक्षण करतात, पापण्या हे डोळ्याचं रक्षण करतात. काही धूळ आली की आपोआप डोळे बंद होतात आणि ती धूळ थांबली की मग डोळे उघडतो, किंवा एखाद्यास ती धूळसुद्धा डोळ्यामध्ये जाते पापण्यांचे उघडझाप कमी जास्त झाल्यामुळे. पण त्या डोळ्यांचं रक्षण करणाऱ्या जशा पापण्या आहेत, पत्नीचं रक्षण करण्यासाठी जसे पती आहेत, मुलगा तर आहेच आहे, पुढचे वंश तर आहेच, पण मुख्य जबाबदारी जी आहे ती पती, पातयती इति पतीही. पातयती म्हणजे जे रक्षण करतात त्यांना पती असं म्हणतात. आणि जे गृहस्थाश्रमी आहेत त्यांच्यासाठी मग काय सांगितलं या ठिकाणी, भिक्षूणाम गृह्य ज्ञानानाम बुधः सुरतः. भिक्षूणाम जे भिक्षुक आहेत, ज्यांचं भिक्षेवरच उदरनिर्वाह आहे आणि जे समाजाच्या हितासाठी एका ठिकाणाहून दुसरीकडे जातात, अखंड भिक्षेचा अभ्यास तयास वाटेना परदेश, जिकडे तिकडे स्वदेश भुवनत्रयी. असे जे भिक्षुक आहेत त्यांच्या पोट भरण्यासाठी काय निर्माण केलं भगवंतानी, तर गृहस्थाश्रम निर्माण केलेला आहे. आणि त्या गृहस्थाश्रमासाठी मग आपण काय म्हणतो, धन्य धन्य हा गृहस्थाश्रम, कारण त्यामध्ये जेथे पावती विश्राम त्रैलोक्यवासी असणारे दत्त गोरक्ष आदी करुणी तेही भिक्षा मागती जनी. आणि त्यांना भिक्षा देण्याचं कार्य कोण करतं, जे गृहस्थाश्रमी आहेत ते करतात. आणि जे अज्ञानी आहेत त्यांच्यापासून त्यांना ज्ञानाची प्राप्ती होण्यासाठी त्यांचे हितचिंतक कोण आहे, तर ते ज्ञानी लोक आहेत असं. आणि मग पुढं म्हणता, अंतर्देहेषु भूतानाम आत्मा असते हरिर ईश्वर हा. आणि या ठिकाणी म्हणतात जसं बीजम अहम सनातनः, अहम बीज सनातनः असं म्हटलेलं आहे की भूतमात्रांच्या अंतरी म्हणजे सर्वांच्या अंतरंगामध्ये बीजरूपाने आत्मरूपामध्ये माझंच वास्तव्य आहे. आता पुढे सांगतात, कारण यांचा क्रोध पाहिला त्यांनी आणि म्हणतात क्रोधाचं या ठिकाणी उदाहरण आहे, यश समुत्पतितम देह आकाशन मन्युम उल्बणम. म्हणजे जो मनुष्य अकस्मात असणाऱ्या क्रोधाला आवर घालू शकत नाही, तो शांत राहू शकत नाही, तो अशांतच असतो. आणि म्हणून तुम्ही तिन्ही गुणांवर विजय मिळवणारे जे आहेत तेच खरे श्रेष्ठ होतात. काम, क्रोध आणि लोभ हे तिन्ही नरकाचे द्वार आहेत आणि तस्मात एतत् त्रयम त्यजेत असं सांगितलेलं आहे. याचं उदाहरण म्हणजे रामायणामध्ये रामाने जेव्हा सेतुबंधनाचं कार्य व्हायचं होतं तेव्हा तो समुद्र प्रक्षुब्ध झालेला आहे. रामाने पाहिलं, रामाला क्रोध आलेला आहे आणि क्रोधाने त्याने त्या समुद्रावर आता बाण मांडण्यासाठी तो बाणसुद्धा धनुष्यावर चढवलेला आहे. ते पाहिल्यावर मग क्रोधाने समुद्रावर सोडलेला बाण जो आहे तो सुद्धा रामाने तो आवरलेला आहे. संपले भयानक युद्ध, मावळला आता क्रोध, मी केले ते उचित नृपाते होते. राजा म्हणून मी जे करायचं ते केलं होतं, आता तो क्रोध त्याने आवरला. आणि मग तेव्हा त्या ठिकाणी जलदेवता प्रगट झाली आहे आणि जलदेवतेने रामांना तो सेतू बांधण्यासाठी सहाय्य केलेलं आहे. आणि समर्थ आपल्याला सांगतात, नको रे मना क्रोधा खेदकारी, नको रे मना कामनाना विकारी. अनेक विकार ज्यातून निर्माण होतात, तो क्रोध आहे तो तुम्ही आवरला पाहिजे. आणि म्हणून या प्रत्येक तसांना भगवंताची आज्ञा जी आहे, तुम्ही तुमचा क्रोध आवरा.
आणि या बिचाऱ्या वृक्षांना मारून चालणार नाही, पण या वृक्षांनीच एका कन्येचं पालनपोषण केलेलं आहे. ती कन्या कोण हे सुद्धा आपल्याला पूर्वी झालेलं आहे. ते तिचा तुम्ही पत्नी म्हणून स्वीकार करा. कोण कन्या? ती वृक्षाने केलेली पालन केली, तिचं नाव मारिशा. या मारिशाचा तुम्ही प्रम्लोचा नावाच्या अप्सरेचं नाव पूर्वी येऊन गेलं, तिची कन्या असणारी ही मारिशा, तिचा पत्नी म्हणून स्वीकार करा. पत्नीत्वे प्रतिगृह्यताम. आणि मग म्हणतात कन्याम अप्सरसीम नृपहा. ती कन्या तिचा स्वीकार करा. ती सुंदर कन्या आणि तिचा स्वीकार याने केला प्रचेताने आणि ते सगळे निघून गेले. प्रचेतस आणि ही मुलगी मारिशा हिच्या पोटी या दक्षाचा जन्म झाला आणि म्हणून त्याला दक्ष प्रचेतस असं म्हणतात पुत्ररूपाने. आणि त्या प्रचेतांना त्या कन्येपासून प्राचेतस नावाचे दक्ष उत्पन्न झाले. म्हणजे दक्ष प्रजापती हा शब्द त्यामध्ये आला. यथा ससर्ज भूतानी दक्षो दुहित्रवत्सलाः रेतसा मनसा चैव तन्माव हितः शृणु. कन्यांवर प्रेम असणाऱ्या त्याने ज्या प्रकारे संकल्पाने आणि वीर्याने विविध प्राण्यांची उत्पत्ती केली ते मी तुला सांगतो, ते ऐक असं सांगतात. आणि मग आता कोण कोण निर्माण केलं त्यांनी त्या ठिकाणी पहा. आता काय काय शब्द येतात. देवासुर मनुष्यादीन नभः स्थल जलोकसाः. पाणी निर्माण केलं त्या दक्षाने, जमीन निर्माण केली, आकाशात राहणारे देव जे आहेत त्यांची निर्मिती त्यांनी केली, आसुरांची निर्मिती झाली आणि मनुष्यांची निर्मिती झाली. आणि ही सगळी प्रजा त्यांनी संकल्पानेच निर्माण केली. आणि मग त्याच्या लक्षात आलं की आपण ही सगळी निर्माण केली आहे, पण तिच्यामध्ये आता वाढ होत नाही. आता ही प्रजा वाढली पाहिजे, यासाठी काय करावं म्हणून त्या दक्ष प्रजापतींनी विंध्याचलावर जाऊन मोठी तपश्चर्या केली आहे. सोचरत दुष्करम तपः. दुष्कर असं तप, भयंकर असं त्याने त्या ठिकाणी तप केलेलं आहे प्रजापती दक्षाने. आता हे विंध्याचल काय आहे आणि मग त्यामध्ये विंध्याचलावर असणारं अगमर्षण तीर्थ या ठिकाणी दिलं. तत्रामगश अगमर्षणम नाम तीर्थम पापहरम परम. अघ म्हणजे पाप. पुढे 10व्या स्कंदामध्ये पुन्हा भगवान श्रीकृष्णाच्या लीला ज्या त्यामध्ये अघासुराचा वध भगवंताने केला. अघ म्हणजे पाप, पाप नष्ट करणं अघ, त्या अघमर्षण. तर हे अघमर्षण जो आहे त्याच्याबद्दल थोडासा आपण विचार करूया. आपल्या दैनंदिन संध्येमध्ये अगमर्षणाचा विधीसुद्धा सांगितलेला आहे. तो अगमर्षणाचा विधी म्हणजे काय आहे ते लक्षात घ्या. की अगमर्षण म्हणजे उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं आणि ऋतंच इति त्रचस्य सुक्तस्य माधुश्छंदोसो अगमर्षणो भाववृत्तीर अनुष्ठुभा अगमर्षणे विनियोगः. आणि मग 3 मंत्र त्या ठिकाणी दिलेले आहेत. मग ते मंत्र म्हणून ते हातामध्ये घेतलेलं ते पाणी आहे ते आपल्या उजव्या नाकपुडीने त्यामध्ये श्वास सोडायचा आणि असा भाव ठेवायचा की या श्वासाबरोबर आपल्या शरीरातील जे पाप आहे ते पाप त्या जलामध्ये प्रविष्ट झालेले आहे. आणि आपल्या हातामध्ये उजव्या हातामध्ये घेतलेले ते जे पाणी आहे ते आता दोषयुक्त आहे, पापयुक्त आहे. आणि म्हणून त्या पाण्याकडे न पाहता आपल्या डावे बाजूला ते पाणी आपण जोराने आपटावे जमिनीवर. म्हणजे आपल्यातील पापपुरुषाचा नाश झाला अशी भावना त्या ठिकाणी आहे. त्याला आगमर्षण मंत्र आहे. ओम आप ज्योती रसोमृतम ब्रह्म भूर्भुवः स्वरम म्हणून तो मंत्र म्हणायचा. ही विधी आपल्याला संध्येमध्ये आगमर्षणाचं विधी दिलेलं आहे. तर हे जे आगमर्षण जे आहे ते तीर्थ कुठे आहे तर ते विंध्याचलावर आगमर्षण नावाचे एक श्रेष्ठ तीर्थ आहे. आणि त्या ठिकाणी जाऊन सर्व पाप त्या ठिकाणी धुतले जातात. गुरुचरित्रामध्ये पुन्हा एक ओवी अशी येते. गंगा पापम शशी तापम दैन्यस्कल्पतरुस्तथा. पापम च तापंच दैन्यांच. पाप, ताप आणि दैन्य ह्या तिन्ही गोष्टींचा नाश मात्र कुठे होतो? भवेत श्री गुरु दर्शनात. भगवंताच्या किंवा आपल्या सद्गुरूंच्या दर्शनाने या तिन्ही प्रकारचे पाप धुवून निघतात. आणि म्हणून ह्या आगमर्षणाच्या तीर्थावर जाण्याचा विचार या दक्ष प्रजापतीने केला. आणि दक्षाने त्या ठिकाणी जाऊन अधोक्षज, अक्ष ज्यांचे अध आहेत असे भगवंत, त्यांचा
हंसगुह्य नावाच्या स्तोत्राने त्याने त्या ठिकाणी स्तुती केलेली आहे आणि ती स्तुती ऐकून भगवंत त्यांच्यावर प्रसन्न झाले. आता हे हंसगुह्य स्तोत्र काय आहे ते सुद्धा थोडक्यात आपल्याला पाहायचं, की त्या ठिकाणी दिले का की आपली चित्तशक्ती अमोघ असून जीव आणि प्रकृतीचे नियंत्रक आपण आहात. जीव म्हणजे आपण, तुम्ही, आम्ही सर्वजण, आणि प्रकृती म्हणजे या ठिकाणी असणारी चराचर सृष्टी जी आहेत ती कोणाच्या सत्तेने चालते तर भगवंता तुमच्या सृष्टीने चालते. आणि म्हणून अशा आपल्याला मी नमस्कार करतो, असं प्रजापती दक्ष हे हंसगुह्य स्तोत्रामधल्या पहिल्या श्लोकामध्ये म्हणतात. गीतेमध्ये सुद्धा असा श्लोक आहे, ममैवांशे जीवलोके जीवभूत सनातनः मनःष्ठानि इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षति. यामध्ये या जीवाच्या ठिकाणी आत्मरूपाने मीच विद्यमान आहे आणि आत्मा हा माझाच अंश आहे. आणि मग या इंद्रियांना, पाच इंद्रियांना, विषयांना मन हे आकर्षित करीत असते आणि त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी पंचमहाभूतं आहेत. जसं पाणी दिसलं की पाण्यामध्ये माझं प्रतिबिंब दिसतं आणि ते प्रतिबिंब म्हणजे त्या पाण्यामध्ये असणाऱ्या सूर्याचाच अंश आहे. जेव्हा ते पाणी आटून जातं तेव्हा तो सूर्याचा अंश जो आहे तो सूर्यामध्ये विलीन होतो. म्हणजे सकल तत्वांचा झाडा केला, तेथे तत्वसमुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपले म्हणावे, असं गहन असा विचार समर्थाने अगदी सोप्या शब्दात मांडलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी जसं म्हणतात, द्वाविमो पुरुषो लोके क्षरक्षाक्षर एवच क्षरसर्वाणि भूतानि कूटस्थोक्षर उच्यते. तसं देह, प्राण, इंद्रिय, त्याच्या वृत्ती आणि पंचमहाभूते आणि तन्मात्रा हे सर्व जड असल्या कारणाने जीव त्याला जाणत नाही. जसं मागेच एक येऊन गेलं की तंतू आणि पट जे आहेत त्यामधला तंतू हा आपल्याला दिसतो, पण तो तंतूला आपण दिसत नाही किंवा त्याला ते तसं ज्ञान नसतं, कारण ते जड आहे. आणि तसंच या ठिकाणी म्हणतात, या शुद्ध हृदय मंदिरात राहणाऱ्या शुद्ध अशा परमेश्वराला माझा नमस्कार असो. मग त्या ठिकाणी जगामध्ये जो जो वेगळेपणा दिसतो, आपण पाहतो प्रत्येकाच्या ठिकाणी 4 भाऊ असतील तर प्रत्येकाच्या स्वभावामध्ये सुद्धा फरक आहे. एकाच आईबाबाची असणारी 4ही मुलं सारखी नसतात. आपल्याच बोटाचे 5ही बोटं सारखी नसतात. ही फक्त म्हण आहे, पण त्याचा गहन अर्थ आपण जाणत नाही. ती सारखी नसतात याचं कारण आत्मतत्वाने त्या सगळ्यांमध्ये मीच आहे, पण गुणांच्या विभिन्नते कारणाने त्यांच्यातून प्रगट होणारे जे कार्य आहे, त्याने जे काही कार्य केलं त्या कार्यामध्ये सुद्धा भिन्नता आहे. आणि ही भिन्नता असली तरी त्यामध्ये एकच गोष्ट जी आहे ती समान आहे, ती म्हणजे माझं तत्त्व. जे काही यद निरुक्तम वचसा निरूपितम धियाक्षभिर्वा मनसा बोधयस्य, की जे काही वाणीने बोलणे जाते, जे काही मनाने चिंतन केले जाते, जे काही बुद्धीने ग्रहण केले जाते, इंद्रियाने ग्रहण केले जाते, ते म्हणजे भगवंता तुझे स्वरूप नाही, कारण ते गुणरूप आहे. आणि भगवंत हा गुणाच्या पलीकडे, वाणीच्या पलीकडे, मनाच्या पलीकडे असणारं तत्त्व आहे. आणि म्हणून या उत्पत्ती, स्थिती, लय ह्याच्या पलीकडे असणारं आपलं हे स्वरूप आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, मायेच्या बळे करीन स्तवन, ऐसे वांछित होते मन, माया झाली लज्जायमान काय करू. असं ते सद्गुरूंचं रूप आहे. आणि तेच सद्गुरूंचं अधिष्ठान प्रत्येकाच्या ठिकाणी पाहणं म्हणजेच या ठिकाणी हा केलेला जो उपदेश आहे तो उपदेश त्या ठिकाणी आहे. मग काही योगवादी उपासक असतात, ते म्हणतात आमचे प्रभू जे आहेत ते साकार आहेत. साकार म्हणजे आकारासहित आहे, योगवादी. आणि जे सांख्यवादी, कपिल महामुनीने जे आईला उपदेश केला, ते सांख्यवादी जे असतात ते म्हणतात की भगवंत हा निराकार आहे. मग आता साकार असो किंवा निराकार असो, या दोन्ही परस्पर विरोधी जरी दिसत असल्या तरी एकाच भगवंताचं ते रूप आहे. ते साकार असेल, तुझं सगुण म्हणो की निर्गुण आहे, सगुण आणि निर्गुण एक गोविंद रे. अनेक रूप रूपाय विष्णवे प्रभ विष्णवे, की अनेक रूप रूपाय, की रूप जरी अनेक असले तसं, की जसं आमच्या तुकडोजी महाराजांचं सुद्धा जे भजन आहे ते सुद्धा अशाच प्रकारे, तेरे नाम अनेक तू एक ही है, हर देश में, हर वेश में, हर रूप में,
त्या देश वेश आणि रूप हे जरी भिन्न असले तरी त्यांच्या प्रत्येकाच्या अंतर्यामी असणारा भगवंताचा अंश जो आहे तो मात्र एकच आहे. आणि हे कसं, तर या ठिकाणी खूप छान उदाहरण दिलेलं आहे की सुगंध वाहून नेणारा वारा. आता तो वारा सुगंधी वारा आहे, तो सुगंधित आहे असं आपल्याला वाटतं, पण त्याच ठिकाणी जर दुर्गंध असेल मुळामध्ये तर तोच वारा दुर्गंधीसुद्धा असतो. आणि हे दोन्ही रूप सुगंध असो किंवा दुर्गंध असो ते त्या वाऱ्याचंच आहे, पण वाऱ्याला मात्र त्याचा स्पर्श नाही. वाऱ्याला सुगंधाचा स्पर्श नाही, वाऱ्याला दुर्गंधाचं पण वाईट वाटत नाही आणि सुगंधाचा पण आनंद होत नाही, कारण तो निश्चळ आहे, त्याच्यावर कशाचाच परिणाम होत नाही. तसं या ठिकाणी भिन्न भिन्न देवतांच्या रूपामध्ये आपण प्रतीत होता भगवंता, म्हणून आपल्याला मी नमस्कार करतो असं या ठिकाणी हे स्तोत्र दिलेलं आहे. आता शुकदेव सांगतात की विंध्याचलावर त्या अगमर्षण तीर्थावर जेव्हा प्रजापती दक्षाने अशा प्रकारे स्तुती केली तेव्हा त्या स्तुतीने प्रसन्न होऊन भगवंताने त्यांना दर्शन दिलेलं आहे. आता भगवंताचं दर्शन म्हटलं की पुन्हा तेच सगळं रूप. भगवंताने गरुडाच्या खांद्यावर चरण ठेवले आहेत, भगवंताचं विशाल असे ते सगळे हात आहेत, दीर्घ असे हात आहेत, त्यामध्ये शंख चक्र असी म्हणजे धनुष्य, सासीतून धनुर्बाणम पाणिम नक्तम चरांतकम सलीलया जगत्रातुम महावीरभूतम अजम विभुम. हे जे आपण रामरक्षामध्ये म्हणतो ते सगळं शंख चक्र तलवार ढाल बाण धनुष्य पाश गदा हे असे सगळे आयुध त्यांनी धारण केली आहे. गळ्यामध्ये सुद्धा रुद्राक्षांची माळ आहे आणि वनमालासुद्धा धारण. पीतवासा मेघश्यामः प्रसन्न वदने अक्षणः वनमाला निवितांगो लसत श्रीव वत्स कौस्तुभ. वत्स कौस्तुभ धारण केलेलं आहे. अशा त्या भगवंताला पाहिलेलं आहे. भगवंताच्याबरोबर सगळ्या पार्षदांचं सुद्धा दर्शन या ठिकाणी झालेलं आहे. ननाम दंडवत भूमो, त्यांना दंडवत घातलेलं आहे. आता दंडवत कसं असतं की जसा दंड आपण हातामध्ये पकडला आणि त्याचा आधार सोडला की तो दंड जसा खाली पडतो. आमच्या शाळेमध्ये असताना आमचे एक शिक्षक होते गोसावी गुरुजी म्हणून, ते आपल्या पैठणच्या नाथ महाराजांच्या वंशातलेच होते आणि त्याचप्रमाणे त्यांचा पेहराव होता, धोतर वर शर्ट दाढी वगैरे असल्याने. आणि त्यांना कोणी आम्ही उभं राहून दोन्ही हात जोडून नमस्कार केले की त्यांना राग यायचा, त्यांना ती पद्धत आवडतच नव्हती. आणि आमच्याचबरोबर एक मुलगा होता कालिदास थेटीदास देशपांडे, आजही तो खूप मोठा गायक आहे. त्याचा मुलगा अगदी प्रसिद्ध असा जगप्रसिद्ध असा तबलावादक आहे. तर तो चंडीदास त्यांना पाहिलं की तो जायचा आणि नमस्कार करायचा. आमच्या शाळेचा ड्रेस पांढरे कपडे असायचे आणि तो धुळीमध्ये ते दिसले की त्यांना साष्टांग नमस्कार घालायचा. दंडवत हा खरोखर शब्द जो दंडवत आहे तो त्यावेळेस काही समजत नव्हता, आम्ही त्याला वेळा समजत होतो, पण आता लक्षात येतं हे दंडवत कसं असतं की दंडवत दंडाप्रमाणे तो जसा आधार नसताना जसा पडतो तसा देहाने पूर्णपणे शरणागती सद्गुरूंच्या पायी करणं म्हणजे दंडवत. ननाम दंडवत भूमो प्रवृष्टात्मा प्रजापतीही. या दक्ष प्रजापतीला अशा प्रकारे दंडवत घातलेलं पाहून भगवंताला खूप आनंद झाला. आणि महाभाग्यवान दक्षा, भगवान म्हणतात महाभाग्यवान दक्षा प्राचेतस महाभाग संसिद्धीस तपसा भवान. तुझ्या तपाने मी आता संतुष्ट झालो आहे. मयी भावम परम गतः, कारण तुझ्या हृदयामध्ये माझ्याबद्दलचं एक प्रेम उत्पन्न झालेलं आहे आणि आता तू या विश्वाची वृद्धी करावी म्हणून तू ही तपश्चर्या केली आहे. मी तुझ्यावर आता प्रसन्न झालो आहे. मग पुढे म्हणतात ब्रह्मा भवो भवंतश्च मनवो विबुधेश्वरः विभूतये मम हेता भूतानां भूतिहेतवः. ब्रह्मदेव प्रत्यक्ष शंकर, तुझ्यासारखे प्रजापती, स्वयंभुवादी मनो, त्याच्यानंतर इंद्र आणि देवांचे ईश्वर हे सर्वजण म्हणजे माझ्याच विभूती आहेत. आणि तुझ्या आता भगवंत स्वतःच सांगतात जसं शरीराला हृदय आहे, शरीर आहे, आकृती आहे, अंग आहेत, अवयव आहेत, मन आहे, प्राण आहे, त्याला आता भगवंत सांगतात की आपण जी भगवंताची आराधना करतो त्यातले जे जे भाग आहेत ते सांगतात की तपश्चर्या हे माझे हृदय आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय? हृदय. म्हणून तपश्चर्या हे माझे हृदय आहेत. विद्या हे शरीर आहे. जी विद्या आपण प्राप्त करतो आत्मविद्या खऱ्या अर्थाने पोट भरण्याची विद्या नाही, ती लौकिकातली झाली. त्याच्यानंतर कर्म ही माझी आकृती आहे, यज्ञ ही माझे अंग आहेत.
अवयव आहेत. धर्म हे माझं मन आहे आणि देवता आहे म्हणजे माझ्या प्राण आहेत. आणि मग चतुश्लोकी भागवतामधलं आपण जे म्हणतो अहमेवा समेवाग्रे नान्यंद्यत सदसत्परम पश्चादहम यदैत्यच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्. दुसऱ्या स्कंदामध्ये 9व्या अध्यायामध्ये हे सगळे चतुश्लोकी भागवताचे श्लोक भगवंताच्या मुखातून येतात. ते श्लोक या ठिकाणी पुन्हा भगवंतांनी प्रचेतसांना ऐकवले आहेत. ते म्हणतात अहमेवा समेवाग्रे नान्यम किंचित अंतरम बहिः. अंतरम बहिः, आत आणि बाहेर दोन्हीकडे माझं रूप असंच आहे. आणि जेव्हा फक्त मीच होतो, ही सृष्टी नव्हती, बाकी काहीच नव्हतं आणि निष्क्रिय स्वरूपामध्ये मी होतो, त्यालाच हिरण्यगर्भ असं म्हटलेलं आहे. आत बाहेर कुठेही काहीही नव्हतं माझ्याशिवाय. मी फक्त ज्ञानस्वरूप होतो आणि अव्यक्त दशेला होतो. मग मायेचा स्वीकार केल्यामध्ये मग माझ्यामध्ये सगळं चलविचल, जे अस्थिरता जी आली, जे चंचलत्व आलं, ते त्या मायेमुळे प्रगट झाले आहे. आणि मग या ब्रह्मदेवाच्या ठिकाणी ब्रह्मदेवसुद्धा अशाच प्रकारे होता, निश्चल होता, पण त्याच्यामध्ये मी चेतनेचा संचार केला आणि त्यामुळे ब्रह्मदेवांना सृष्टी निर्माण करण्याची ही बुद्धी प्राप्त झालेली आहे असं या ठिकाणी सांगितलं. आणि मग म्हणतात ही दक्ष प्रजापती जे आहेत त्यांना ते आज्ञा करतात की तू आता, ब्रह्मदेवालासुद्धा मीच सांगितलं की तू आता तप कर. तेव्हा त्याने घोर तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्येच्या प्रभावाने तुम्हा 9 प्रजापतींची उत्पत्ती झालेली. आणि म्हणतात भगवंत म्हणतात एषा पंचजनस्य अंग दुहिता वै प्रजापते असिक्नी नाम पत्नीत्वे प्रदेश प्रतिगृह्यताम. दक्षा, ही पंचजन नावाची प्रजापतीची कन्या, ही जे असिक्नी ही आहे आणि तिच्याशी तू विवाह कर आणि ती पत्नी म्हणून तिचा तू स्वीकार कर. आता शब्द दिला या ठिकाणी, आता तू स्त्री सहवास रूप धर्माचा स्वीकार कर. स्त्री सहवास रूप धर्माचा स्वीकार कर. आपणसुद्धा लग्न करतो, पण ते फक्त संसारापुरतं, स्त्री सहवासापुरतं. पण धर्माचा स्वीकार कर. या गोष्टीचा विसर माणसाला पडला आणि म्हणून प्रपंचामध्ये माणूस गुंतलेला आहे. आणि म्हणून इथं सांगतात या असकनी जी आहे हिचा तू स्वीकार कर. आणि असकनी जी आहे ही सुद्धा तुला तुझ्याशी सहवास झाल्यामुळे हिच्याद्वारे पुष्कळशी प्रजासुद्धा निर्माण होईल. तत्तो अधस्तात प्रजा सर्व मिथुनी भूय मायया मदीयया भविष्यंती हरिष्यंती च मे बदीम. की सर्व प्रजा माझ्या मायेमुळे निर्माण होईल आणि माझ्या सेवेमध्येच ती तत्पर राहील. म्हणजे भगवंताची सुद्धा ही इच्छा आहे की सर्व जीव जे मी निर्माण केले त्या जीवांमध्ये ही भावना निर्माण झाली पाहिजे की ज्याच्यापासून माझी निर्मिती झाली तो कोण आहे, त्याचा मी विचार केला पाहिजे. आणि म्हणून मनाच्या श्लोकामध्ये करी मही निर्मिली देव तो ओळखावा. या मही म्हणजे या पृथ्वीचा निर्माता कोण आहे, तो देव कोण आहे, मी कोण आहे, भक्त म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय, ती भक्ती कशी करायची, असा विचार, त्याचं स्फुरण, भक्तीचं जागरण होण्यासाठी या श्रीमद भागवताचा उपयोग आहे. आणि मग ते सर्वजण आपापलं कार्य, मग ते कार्य कोणतंही असो, की माझ्या सेवेमध्ये ते तत्पर राहतील. मग ज्याला जे काम दिलं ते कार्य भगवंताचं कार्य म्हणून त्यांनी जर स्वीकारलं, मग शिक्षक असो, वकील असो, डॉक्टर असो, कोणी पण असो, ते संसारामध्ये असताना जे जे कर्म करतील यत्करोषी मदर्पणम, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि तसं जर केलं तर मग त्यांना चांगल्या प्रकारची ऊर्ध्वगती प्राप्त होईल, अन्यथा अधोगतीच प्राप्त होणार आहे. आणि म्हणून शुकदेव यामध्ये शेवटच्या श्लोकामध्ये असं सांगतात की विश्वाचे जीवनदाते असणारे भगवान श्रीहरी, जीवनदाते म्हटले. कारण भगवंताची कृपा काल परवा मी सांगितल्याप्रमाणे 2 प्रकारची कृपा आहे. एक साधारण कृपा आहे आणि विशेष कृपा आहे. साधारण कृपा भगवंताची ही आहे, तो कोणालाही उपाशी ठेवत नाही. कितीही उपाशी राहिला तरी 2-4 ग्लास पाणी पिलं तरी पोट भरतं. तर ते पाणी देण्याचं कार्य भगवंतानेच केले आहे. आणि मग त्याला अजून काही द्यायची इच्छा भगवंताला झाली तर नकळतपणे त्याच्या ठिकाणी काहीतरी येतं आणि मग त्याचा उदरनिर्वाहाचा प्रश्न जो आहे तो मिटून जातो. जसं स्वप्नामध्ये पाहिलेली वस्तू जी आहे ती जागा झाल्याबरोबर ती वस्तू जशी अंतर्धान पावते, तसं या विश्वाचे जीवनदाते भगवान श्रीहरी जे आहे ते दक्षासमोर
एवढं सगळं तत्त्वज्ञान त्याने दक्षासमोर सांगितलं. आणि जसं स्वप्नातील वस्तू जशी अंतर्धान पावते त्याप्रमाणे भगवंत त्या ठिकाणी अंतर्धान पावलेले आहे. स्वप्नोपलब्धार्थ इव तत्रैवांतर्दधे हरिही, अंतर्धान झाले, हरी अंतर्धान पावलेले आहेत असं म्हणत या ठिकाणी इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां षष्ठस्कंदे चतुर्थोऽध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु. आता यापुढे पुढच्या अध्यायामध्ये नारदांच्या उपदेशाने दक्षपुत्रांची विरक्ती आणि नारदांना दक्षाचा शाप, या दक्षाने सुद्धा नारदांना शाप दिला आहे आणि तो शापसुद्धा किती चांगल्याप्रमाणे फलद्रूप होतो. जसं परीक्षित राजाला सुद्धा शाप मिळाला, पण त्या शापामुळे शुकदेवांच्या कृपेने परीक्षिती मुक्त झाले. श्रवणी जसा गुण परीक्षितीचा, त्याप्रमाणे आपण आता पाचवा अध्याय जो आहे तो पुढच्या आठवड्यामध्ये आपण पाहणार आहोत. या ठिकाणी आपण थांबूया. आरती म्हणे आपण. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रसपीता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरिता तमहर्ता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. प्रीतापदाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता. आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.